ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी VCच्या माध्यमातून या वॉर रूममध्ये उपस्थित होते। एकूण वॉर रूममध्ये आता 33 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत। मागची वॉर रूमची मीटिंग ही 21 एप्रिलला झाली होती। त्यावेळी या 32 प्रोजेक्ट्समध्ये 33 प्रोजेक्ट्समध्ये जवळपास 132 विषय होते की जे प्रलंबित होते। कुठे फॉरेस्टची परमिशन असेल, कुठे लँड ॲक्विजिशन असेल, असे वेगवेगळ्या 132 अडचणी त्याच्यामध्ये होत्या। त्यापैकी या वॉर रूम मीटिंगपर्यंत 63 आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या। उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉर रूम मीटिंगपर्यंत हे सगळं सोडवण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः आपल्या MMR रिजनमध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा GMLR असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, ठाणे भिवंडी कल्याण, वडाळा कासरवडवाली, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी, अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत, दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो 3 आहे, या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे। BDD चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतला आहे। त्यांच्याही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत। पहिल्या टप्प्याच्या BDDच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो आहोत। यासोबत शिवडी वरळी जो आपला एलिव्हेटेड रोड आहे हा याकरता महत्त्वाचा आहे की अटल सेतून आल्यानंतर वरळीकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे। त्यामुळे पुढच्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या 1 वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे। त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे। यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे। 2 महत्त्वाचे ट्विन टनेल्स आपण करतो आहोत, ज्यातला एक GMLRचा ट्विन टनेल आहे आणि दुसरा बोरीवली ठाणे बोरीवली ट्विन टनेल आहे। याच्यातले जवळपास सगळ्या अडचणी संपवून आता शॅफ्ट त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि टनेल बोरिंग मशीन्स जे आहेत ते आता त्या ठिकाणी प्रवेश करतायत। त्यामुळे त्याचा प्रवेश झाल्यानंतर 2 वर्षामध्ये या टनेलचं काम पूर्ण होईल आणि ही खूप मोठी जी एक मिसिंग लिंक आहे की ज्याच्यामुळे 1.5 तास लोकांचा प्रवास वाचू शकेल, त्याचंही आज पूर्णपणे आपण आढावा घेतलेला आहे। यासोबत आपला जो कोस्टल रोड आहे, कारण आपल्याला माहिती आता आपला बांद्रा वर्सोवा हा जवळपास 63% काम त्याचं झालं आहे। त्यामुळे त्याचाही आपण आढावा घेतला, तो लवकर पूर्ण झाला पाहिजे। पण त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारे 6 आपण त्याचे टप्पे तयार केले आहेत आणि या 6 टप्प्याला आता आपण काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यातही काही लँड ॲक्विजिशनचे काही वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रश्न होते, तेही प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत। त्यामुळे थेट आपल्याला एक प्रकारे आपल्या वरळी बांद्रा सीलिंगपासनं तर भाईंदरपर्यंत एक लिंक मिळणार आहे आणि त्यामुळे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट होणार आहे। तसंच मागाठणे ते गोरेगाव हा DP रोड आहे जो वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल चालतो, ज्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरचं मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण कमी करता येणार आहे। त्याही संदर्भात आज आपण त्यातली अडचणी जी आहेत त्या अडचणी जे आपण मोठ्या प्रमाणात दूर केलेल्या आहेत। याच्यासोबतच गोरेगाव आणि मुलुंडचे फ्लायओव्हर्स आहेत त्याचंही आपण प्रॉब्लेम दूर केले आहेत। ऑरेंज गेट टनेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतर मरीन ड्राईव्हपर्यंत येण्याकरता जो टनेल आपण बांधतोय त्या संदर्भात काम तर सुरू झालेलं आहे, आता तिथे पूर्णपणे आपण काम चालू केलेलं आहे। पण तरी देखील BPTचं एका जागेचा प्रश्न होता, तो आज आपण सोडवलेला आहे आणि या संदर्भात जी काही कंप्लिशनची डेट आहे ती अजून स्क्वीज कशी करता येईल याचे आदेश
हे आज आपण दिलेले आहेत। वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्ट याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे। त्यासोबत वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे याच्यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये काही ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम होते, ते आता आपण सॉल्व्ह केले आहेत, त्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प असेल। वडसा गडचिरोली हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यातले अडचणी ज्या आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत आणि त्यालाही आता गती देण्याचा आपला प्रयत्न आहे। जालना नांदेड आपला जो समृद्धीचा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये काही लँड ॲक्विजिशनचे इश्यूज होते, तेही आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे त्यालाही आता आपल्याला गती देता येईल। यासोबत पुणे रिंग रोड हा प्रकल्प, पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प, म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत आणि विशेषतः शिरूर आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रोसोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि 3 मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे। तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं, कसं करायचं असे प्रश्न होते, त्यात आज वॉररूममध्ये मेट्रो आणि MSIDCने एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल। मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। असे एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या 33 प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्ट्सला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉररूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात। त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे 33 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू। तुम्ही कुठली मिसिंग लिंक म्हणताय? नाही, त्याचं तर आपण डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करतोय मिसिंग लिंकचं। असं आहे की या निकालाचे 2 अन्वयार्थ आहे। पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या OBC आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये OBC आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहे। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता OBC आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे। खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन, कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधार्ह आहे। आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याविना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी, म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते। जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली। त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे, चांगल्या प्रकारे झापलेला आहे। आता तरी राहुलजी सुधारतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे। मैं सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं क्योंकि उच्च पदों पर बैठे हुए लोगों ने अफवाहें फैलाना, देश के हित के विरोध में बोलना ये बंद होना चाहिए। और हमने देखा जिस प्रकार से राहुल गांधी लगातार बिना किसी एविडेंस के, बिना किसी साक्ष्य के लगातार बोलते रहे कि चीन ने भारत की ज़मीन को हथियाया है। इसके कारण सीमा पर -40 डिग्री में लड़ने वाले हमारे जवानों के मॉरल पर उसका असर होता है, क्योंकि वो जानते हैं कि उन्होंने देश की ज़मीन बचाई है
और वहीं देश के इतने बड़े नेता इस प्रकार का झूठा बयान देते हैं। लगातार जिस भाषा में पाकिस्तान या चीन बोलता है उसी भाषा में राहुल गांधी बोलते हैं। ये बहुत गलत बात है, ये देश के हित के विरोध में है। एक बहुत बड़ी पार्टी के वो नेता है, इसके कारण दुनिया में भी हमारे देश की बदनामी होती है। तो मुझे लगता है कि अब जब सुप्रीम कोर्ट ने उनको रेप्रिमांड किया है तो शायद वो आगे से अपना रवैया बदलेंगे। सुप्रीम कोर्ट में आज दो मसलों के ऊपर लोग गए थे। इसमें एक मसला ये था कि ओबीसी का जो आरक्षण है तो वो रहेगा कि नहीं, एक प्रकार से उसके खिलाफ ही ये लोग गए थे। और दूसरा 2022 के अनुसार आप चुनाव कीजिए, यानी बिना आरक्षण के। और 2022 में जो यहाँ की सरकार थी उस समय की महाविकास आघाड़ी की, उन्होंने जो रचना की थी उस रचना के अनुसार आप कीजिए। ऐसी दो मांगे उनकी थी, उन मांगों को सुप्रीम कोर्ट ने खारिज किया है। इसलिए अब ओबीसी रिजर्वेशन के साथ ही चुनाव होगा। और चूंकि 2022 का कानून नई सरकार ने निरस्त किया था, इसलिए नए कानून जो 2017 की रचना के अनुसार है उस हिसाब से ही ये चुनाव होगा। असे की या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय, या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे। कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत। पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे। उद्या काही प्रमुख लोकांची आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी, मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी, मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी। कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही। देखिए, कबूतर खाने बंद करने के संदर्भ में माननीय न्यायालय ने, कोर्ट ने यह निर्णय दिया हुआ है। ये सरकार का निर्णय नहीं है, लेकिन जनभावनाओं को देखते हुए हमने कल इसके ऊपर एक मीटिंग बुलाई है। कुछ प्रमुख लोगों से हम वार्तालाप करेंगे और इसमें से जनभावना को संभालते हुए और कोर्ट के डिसीजन के मद्देनज़र हम क्या मार्ग निकाल सकते हैं इसका प्रयास हम करेंगे। उसी प्रकार से जो नांदड़ी मठ में जो एक हाथीन को रखा गया था और उसका जो एक प्रश्न निर्माण हुआ है उस पर भी कल हम बैठक करने वाले हैं। मैराथन बैठक जो हुई है आज जो उस पर देखिए, हम लोग वॉर रूम के माध्यम से 33 प्रोजेक्ट्स को ट्रैक करते हैं। इन प्रोजेक्ट्स में कुल मिलाकर 133 प्रश्न निर्माण हुए थे। इसके ऊपर हमने एक बैठक की थी अप्रैल 2025 में। इसमें 61 विषयों को हमने सुलझाया था। बचे हुए विषयों के ऊपर आज वापस हमने बैठक की है और उनको भी सुलझाने का हम प्रयास कर रहे हैं। इसमें मुंबई और पुणे के मेट्रो प्रोजेक्ट्स हैं, इसमें हमारे गढ़चिरौली, यवतमाल, वर्धा, नांदेड़ इसके रेलवे प्रोजेक्ट्स हैं, इसमें मुंबई के अलग अलग मेट्रो प्रोजेक्ट्स हैं, इसमें वाढ़वण का जो हमारा पोर्ट है वहाँ पर जो हमको एयरपोर्ट बनाना है इसके विषय है, इसमें हमारे जो एक्सप्रेसवे हम लोग बना रहे हैं उसके विषय, इसमें जो हम अलग अलग प्रकार के टनल्स बना रहे हैं मुंबई में उसके विषय, ये सारे विषयों को फास्ट ट्रैक पर कंप्लीट करने का प्रयास हम कर रहे हैं। असं आहे की अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा।
मला माहिती होतं तुम्ही हे विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का, अशा प्रकारचं. आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही. त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे. माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत. इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे, सगळे एकमेकासोबत योग्य प्रकारे नांदतायत. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैर मराठी असा कुठलाही वाद नाही आहे. काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघंही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये. सीएम साहब जितेंद्र आव्हाड जिस तरीके से अभी भी उन्होंने एक वक्तव्य दिया कि सनातन अलग है, सनातन के लोग आतंकवादी हो सकते हैं, भगवा के लोग भी, ये जो शब्द है इसको कैसे कंटेस्ट में देख रहे हैं? देखिए, पहली बात तो यह है कि जितेंद्र आव्हाड जी को न सनातन के बारे में कुछ पता है, न हिंदुत्व के बारे में कुछ पता है, और उनको किसी बारे में कुछ पता नहीं है. वो केवल वोट की राजनीति करते रहते हैं और इस प्रकार की बयानबाजी करते रहते हैं. इस प्रकार की उनकी बयानबाजी को मैंने जवाब देना, ये मैं मेरे लेवल का नहीं समझता. लाडकी बहीण योजनामध्ये ज्या पद्धतीचा लाभ काही भावांनी घेतलेला आहे त्यांना नोटिसा देखील बजावून ती कारवाई होणं अपेक्षित आहे. सर, कधीपर्यंत ही कारवाई सुरू झालेली आहे? साधारण दुसरीकडे राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे का मुंबई महानगरपालिकेवरती आमची सत्ता आहे. प्रत्येकालाच हे म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणजे राज ठाकरेच काय, आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे तीही म्हणू शकते, किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात. अर्थात ते आमच्यासोबत आहेत, पण ते जर वेगळे लढले असतं तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे. आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा. त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार. थोडं डिनर डिप्लोमसी कोई नाही. हां, काय नाही, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे. मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. देखिए निशिकांत दुबे जी को मैं ये सलाह देना चाहूँगा कि इस विवाद में वो न पड़े, क्योंकि कुछ लोग जानबूझकर ये विवाद करना चाहते हैं और उनके बोलने से उनको विवाद के लिए बल मिलता है. महाराष्ट्र में मराठी और गैर मराठी ऐसा कोई विवाद नहीं है. मुंबई में भी ऐसा कोई विवाद नहीं है. मुंबई में मराठी और गैर मराठी साथ में रहते हैं, 3-3, 4-4, 5-5 पीढ़ियों से साथ में रह रहे हैं. कभी भी इनमें न कोई दुश्मनी हुई है, न कोई मारामारी होती है. एक आधी घटना जब होती है तो वो भी भाषा की घटना नहीं होती, वो किसी और की घटना होती है. लेकिन चूंकि चुनाव पास में आ रहा है तो कुछ लोग ये चाहते हैं कि इस प्रकार का भेद महाराष्ट्र में तैयार हो और चुनाव में उनको मदद मिले. ये एक ट्रैप है, इस ट्रैप में आने से वो बचे, ऐसी मैं उनको सलाह देना चाहता हूँ. मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट खुलासा दिलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी. कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाही आहे. जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी करावी.
मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेला नाही. त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती, तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही, चेक करेन. चला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.